बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर स्वागत. यानंतर आपण थेट जाणार आहोत पुण्याला. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांना सध्या तपासणीसाठी आणण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी त्यांची जी प्रकृती आहे, अर्थातच जर आपण बघितलं तर खोकला होता, श्वासाचा त्रास होत होता पवारांना, आणि त्यासाठी रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांना या संदर्भातली माहिती देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आता डॉक्टरांची टीम या ठिकाणी सज्ज आहे. जर आपण बघितलं तर बेड असेल, व्हीलचेअर असतील, हे सगळं घेऊन या ठिकाणी डॉक्टरांची टीम आणि ग्राउंडचा स्टाफ आहे तो संपूर्ण या ठिकाणी सज्ज आहेत. आणि डॉक्टर जे आहेत रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख, ते या ठिकाणी शरद पवारांना आणि त्यांची टीम या ठिकाणी उपचार देतील. जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे आणि त्या सदानंद सुळे देखील या ठिकाणी स्वतः शरद पवारांसोबत आहेत. आणि शरद पवार या गाडीमध्ये आहेत. तातडीने बारामतीहून त्यांना इथं आणण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं तर मागील 5 ते 7 दिवस झालेले आहेत सातत्याने त्या ठिकाणी बारामतीमध्ये शरद पवार ज्या पद्धतीने बाहेर पडत होते, स्ट्रेस त्यांना होतं आणि त्यामुळेच त्यांना श्वसनाचा त्रास आणि ब्रीदिंगचा आणि त्याचबरोबर खोकला या ठिकाणी आहे. आणि त्याचाच उपचार घेण्यासाठी त्यांना सकाळी डॉक्टरची टीम गोविंद बाग या ठिकाणी देखील गेली होती. आणि त्यानंतर तात्काळ त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर बारामतीहून थेट शरद पवार या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल झालेले आहेत. आणि डॉक्टरांची टीम देखील या ठिकाणी आहेत. गाडीतून ते आता या ठिकाणी बाहेर काढलं जातं आणि वर त्यांना लवकरच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण यंत्रणा आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय की शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि पुण्यातील रुबी हॉल जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना उपचार दिले जाणार आहेत. त्यांच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहेत. डॉक्टरांची टीम, जसं म्हणतोय मी, जवळपास 8 ते 10 डॉक्टरांची टीम या ठिकाणी पूर्ण सज्ज आहे, तयार आहे. ग्राउंड स्टाफ देखील आहे पूर्ण. व्हीलचेअर पासून बेड्स असतील, तातडीने वर इमर्जन्सी मधून नेण्यासाठी सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आता शरद पवार हे आपण बघतोय गाडीतून त्यांना बाहेर याच हॉस्पिटलला शरद पवार उपचारासाठी येतात, चेकअपसाठी येतात. डॉक्टर जे ग्रँड आहेत या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख, त्यांच्याकडून ते उपचार घेत असतात. आणि त्यांनाच सकाळी सर्वात पहिले फोन करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले की शरद पवारांना हॉस्पिटलमध्ये घेऊन या. त्यांना कदाचित जर वेळ पडली तर ऍडमिट सुद्धा करावं लागू शकतं. अशा पद्धतीने सगळे डॉक्टरने सांगितलं की पहिला आपण इथं चेक करू. बोला बोला, आवाज येतोय. गरज वाटली तर लगेच उपचार घेऊन त्यांना सोडले जाऊ शकेल. पण आता थोड्याच वेळात स्वतः ग्रँड डॉक्टर आलेले, त्यांना हजार सुप्रिया पण आहे. तर आपण ही लाईव्ह दृश्य बघतो आहोत. रुबी हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आहेत. बारामतीहून शरद पवारांना तातडीनं रुबी हॉलमध्ये आणण्यात आलेलं आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे आणि त्यामुळे रेग्युलर तपासणीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे असं देखील कळतं आहे. आत्ताच आपले प्रतिनिधी माहिती देत होते, त्यानुसार बारामतीमध्ये सुद्धा त्यांचं चेकअप करण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत इथे आलेले आहेत. आणि आपल्या कारमधून उतरून आता शरद पवार हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना घेऊन या रुग्णालयाची टीम सध्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते आहे. मिकी घाई आपल्या सोबत आहे. मिकी, थेट दृश्य आपण बघतो आहोत. शरद पवारांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. काय नेमकं घडतंय आणि डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबत नेमकी काय माहिती मिळते?